मॅथ स्कॉलरशिप स्टडी चॅनेलमध्ये आपल्या सर्वांचे मनपूर्वक स्वागत. तर आजच्या या व्हिडिओमध्ये आपण 101 ते 200 या संख्यांमधील मूळ संख्या लक्षात राहत नसतील तर त्या कशा शोधायच्या हे अभ्यासणार आहोत. चला तर वळूया आपल्या आजच्या व्हिडिओकडे. या अगोदरच्या व्हिडिओमध्ये आपण 1 ते 100 या संख्यांमधील मूळ संख्या कशा शोधायच्या ते पाहिले आहे. तर अजूनही जर आपण तो व्हिडिओ पाहिला नसेल तर तो पाहून घ्यावा. तर 101 ते 200 या संख्यांमधील मूळ संख्या शोधण्यासाठी आपल्याला सर्वप्रथम काही मूळ संख्या माहीत असणे आवश्यक आहे. त्या म्हणजे 2, 3, 5, 7, 11 आणि 13. तर त्यासाठीची ट्रिक आहे. तर त्यासाठी मी अगोदर 101 ते 200 या संख्यांची अशा प्रकारे मांडणी करून घेतलेली आहे. 101, 102, 103, 104, 105, 106 आणि त्यानंतर खाली 107. त्यानंतर पुढच्या अशा प्रकारे 200 संख्यांपर्यंतची मी मांडणी करून घेतलेली आहे. तर सगळ्यात पहिली मूळ संख्या आहे 2. तर 2ने भाग जाणाऱ्या संख्या आपल्याला यामधून शोधायच्या आहेत. तर 2ने भाग जाणाऱ्या संख्या म्हणजे काय, तर ज्या संख्येच्या एकक स्थानी 0, 2, 4, 6, 8 यापैकी एखादा अंक असतो त्या संख्येला 2ने भाग जातो किंवा कोणत्याही सम संख्येला 2ने भाग जातो. ठीक आहे. आता जर तुम्ही या तक्त्याचे निरीक्षण केला तर तुमच्या लक्षात येईल की इथं पहा, इथं एकक स्थानी 2 आहे, 8 आहे, 4 आहे, 0 आहे, 6 आहे, 2 आहे, म्हणजे या सगळ्या सम संख्या आहेत. कोणतीही संख्या आता इथे 198 आहे, जे एकक स्थानी 8 आहे, म्हणजेच या रो मधील प्रत्येक संख्या ही समसंख्या आहे. म्हणजेच या सर्व संख्यांना 2ने भाग जातो. म्हणून मी काय करणार आहे, हा पूर्ण रो खोडून टाकणार आहे. ठीक आहे. त्यानंतर इथं पहा, इथं आणखी एक रो आहे. इथं सुद्धा एकक स्थानी 4, 0, 6, 2, 8 अशा प्रकारचे अंक आहेत. म्हणजेच या संख्या सुद्धा समसंख्या आहेत. म्हणजेच हा रो सुद्धा मी कट करू शकते. त्यानंतर 6 नंबरचा जो रो आहे हा सुद्धा, या सुद्धा सर्व संख्या समसंख्या आहेत पहा. म्हणजेच या सर्व संख्यांना सुद्धा 2ने भाग जातो. म्हणजेच मी हा सुद्धा रो कट करू शकते. आता 2ने भाग जाणाऱ्या सर्व संख्या आपण इथं खोडलेल्या आहेत. तर 2 नंतरची मूळ संख्या आहे 3. मग 3ने एखाद्या संख्येला कधी भाग जातो, तर एखाद्या संख्येतील सर्व अंकांची बेरीज जर 3च्या पाड्यामध्ये असेल किंवा त्या बेरजेला जर 3ने भाग जात असेल तर त्या पूर्ण संख्येला सुद्धा 3ने भाग जातो. तर इथं जर तुम्ही निरीक्षण केला तर पाहू शकता, इथं 5 नंबरचा जो रो आहे पहा, इथं 1 अधिक 5, 1 अधिक 5 किती 6, 6 हे 3च्या पाड्यामध्ये आहे, म्हणजेच 105ला 3ने भाग जातो. इथं पहा 1 अधिक 1 अधिक 1, तर यांची सुद्धा बेरीज काय होणार आहे, 3 होणार आहे. 3 ही 3च्या पाड्यामध्ये आहे. 1 अधिक 1 2 आणि 7 9, 9 हे सुद्धा 3च्या पाड्यामध्ये आहे. म्हणजेच आता इथं कोणताही नंबर घ्या. आता इथं 195 घेऊया. 1 अधिक 9 10, 10 आणि 5 15, म्हणजेच 15 हे सुद्धा 3च्या पाड्यामध्ये आहे. म्हणजेच हा पूर्ण रो, या पूर्ण रो मधील ज्या संख्या आहेत त्या सर्व संख्यांना 3ने भाग जातो. म्हणजेच मी हा रो सुद्धा कट करू शकते. ठीक आहे. अशा प्रकारे 1 2 3 4 4 रो इथं कट झालेले आहेत आणि फक्त 2च रो शिल्लक राहिलेले आहेत. आता त्यानंतरची मूळ संख्या आहे 5. 5 या संख्येने एखाद्या संख्येला कधी भाग जातो, तर त्या संख्येच्या एकक स्थानी जर 0 किंवा 5 असेल तर त्या पूर्ण संख्येला 5ने भाग जातो. आता या तक्त्याचे जर तुम्ही निरीक्षण केला तर तुमच्या लक्षात येईल की इथं पहा, इथं एकक स्थानी 5 आहे, इथं 0 आहे, इथं 5 आहे, इथं 0 आहे, इथं 5 आहे. म्हणजेच आपण हे तिरकस खोडू शकतो. पहा, हे सर्व संख्या मी इथं खोडलेल्या आहेत. त्यानंतर 125 नंतर कोणती संख्या येईल, तर 130. इथं पहा 1 3 0, एकक स्थानी 0 आहे, इथं 5 आहे, इथं 0 आहे, इथं 5 आहे, इथं 0 आहे, इथं 5 आहे. म्हणजेच आपण इथं तिरक्या पद्धतीने हे सर्व काय खोडू शकतो. त्यानंतर 155 नंतर काय येईल, 160. 160 मध्ये पहा, इथं 0, इथं 5, इथं 0, इथं 5, 0 5, म्हणजेच या सुद्धा संख्या आपण खोडू शकतो. त्यानंतर 185 नंतर काय येईल, 185 अधिक 5 बरोबर 190. इथं पहा, इथं 0 5 0, म्हणजेच या तिन्ही संख्या आपण खोडू शकतो.
तर त्यानंतरची मूळ संख्या आहे 7. तर आता इथं पाहिलं तर तुमच्या लक्षात येईल की 7 गुणिले जर 15 केला तर तुम्हाला मिळतं 105. त्यानंतर 7 गुणिले 16 केलं तर मिळतं 112 आणि 7 गुणिले 17 केलं तर आपल्याला मिळेल की 119. 7 गुणिले 18 केलं तर मिळतं 126 आणि 7 गुणिले 19 केलं तर आपल्याला मिळेल 133. तर या तक्त्याचं जर निरीक्षण केलं तर तुमच्या लक्षात येईल की 105 आधीच कट झालेला आहे. 112 पहा इथं 112 सुद्धा कट झालेला आहे. आता 119 कुठे आहे पहा, इथं 119. त्यानंतरची संख्या आहे 126. त्यानंतरची संख्या इथं आहे 133. म्हणजेच त्यानंतरची असेल 140, त्यानंतरची 147, त्यानंतर 154. म्हणजेच आपण ही पूर्ण तिरकी रेष कट करू शकतो. त्यानंतर 154 अधिक जर 7 केला तर तुम्हाला मिळेल 161. 161 अधिक 7 केला तर मिळेल 168. 168 अधिक 7 केला तर तुम्हाला मिळेल 175. म्हणजेच ही पूर्ण तिरकी रेष आपण कट करू शकतो. तर त्यानंतरची मूळ संख्या आहे 11. आता आपल्याला माहित आहे की 11 गुणिले 10. ठीक आहे, 11 गुणिले 10 केल्यानंतर आपल्याला मिळतं 110. ठीक आहे, 110 ही 100पेक्षा मोठे आहे. म्हणजे यामधून आपण मूळ संख्या शोधू शकतो. तर पहा, 11 गुणिले 11, 11 गुणिले 12, अशा प्रकारे आपण 19 पर्यंत लिहून घेऊया. तर हे फक्त तुम्हाला समजण्यासाठी मी लिहित आहे. आपल्याला माहित आहे की विषम संख्या आणि विषम संख्या यांचा गुणाकार हा विषम संख्याच येतो, पण विषम संख्या आणि समसंख्या यांचा गुणाकार हा समसंख्या येतो. जर आपण हा गुणाकार केला तर बे के बे म्हणजेच काय येणार आहे, एकक स्थानी 2च येणार आहे. म्हणजे 2 जर एकक स्थानी असेल तर ही समसंख्या असेल, त्यामुळे ही करण्याची काही गरज नाही. आता इथं पहा, विषम संख्या आणि समसंख्या कुठं आहे, तर इथं पहा, इथं विषम संख्या आणि समसंख्याचा गुणाकार आहे. इथं सुद्धा विषम संख्या आणि समसंख्याचा गुणाकार आहे. इथं सुद्धा विषम संख्या आणि समसंख्याचा गुणाकार आहे. तर आपण ते सर्व गुणाकार खोडलेले आहेत. आता काय राहिलेलं आहे, तर इथं पहा, 11 गुणिले 15, 1 गुणिले 5. 1 गुणिले 5 केल्यानंतर काय राहतं एकक स्थानी, तर 5 एके 5, म्हणजे एकक स्थानी इथं 5 येईल. पण अगोदरच आपण 5च्या ज्या मूळ संख्या शोधलेल्या आहेत त्या सर्व आपण कट केलेल्या आहेत, त्यामुळे हा गुणाकार करण्याची सुद्धा गरज नाही. तर आपल्याला कोणता गुणाकार इथं करायला पाहिजे, तर 11 गुणिले 11, 11 गुणिले 13 आणि 11 गुणिले 17 हे 3च आपल्याला करावे लागणार आहेत. तर 11 गुणिले 11 किती मिळतं, 121. 11 गुणिले 13 किती मिळेल, 11 गुणिले 13 मिळेल 143. 11 गुणिले 17 मिळेल 187. आता इथं पहा कुठं संख्या आहेत त्या, 121 इथं आहे, म्हणजे जी आपण कट करू शकतो. त्यानंतर 143 इथं आहे, ही सुद्धा कट करू शकतो. आणि 187 इथं आहे, ही सुद्धा आपण कट करू शकतो. त्यानंतरची मूळ संख्या आहे 13. तर 13ने भाग जाणाऱ्या सर्व संख्या आपण इथं कट केलेल्या आहेत. मग एकच संख्या राहिलेली आहे, ती म्हणजे 13चा वर्ग. म्हणजे 13 गुणिले 13 किती येतं, तर 169 येतं. ती एकच संख्या इथं कट करायची राहिलेली आहे आणि ती इथं आहे, ती आपण इथं कट करून टाकूया. अशा प्रकारे आपण 101 ते 200 या संख्यांमधील सर्व संयुक्त संख्या कट केलेल्या आहेत. म्हणजेच उरलेल्या ज्या संख्या राहिलेल्या आहेत त्या आहेत मूळ संख्या. तर 101 ते 200 या संख्यांमध्ये एकूण 21 मूळ संख्या आहेत. पहा, 1 2 3 4 5 6 7 8 9 10 11 12 13 14 15 16 17 18 19 20 आणि 21 अशा प्रकारे आपण मूळ संख्या शोधलेल्या आहेत. तर 100 ते 200 या संख्यांमधील मूळ संख्या आहेत 101, 103, 107, 109, 113, 127, 131, 137, 139, 149, 151,
157, 163, 167, 173, 179, 181, 191, 193, 197 आणि 199. विद्यार्थी मित्रांनो, मॅथ्स स्कॉलरशिप स्टडी चॅनेलला आपण अजूनही जर सबस्क्राईब केला नसाल तर सबस्क्राईब करावे, तसेच बेल आयकॉन प्रेस करावे, कारण असेच उपयुक्त व महत्त्वाचे व्हिडिओ मी यापुढेही घेऊन येणार आहे. त्याचे नोटिफिकेशन तुम्हाला लवकरच मिळेल. चला तर भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये. तोपर्यंत धन्यवाद.